नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 1 मार्च 2025 सॅटरडे इंग्लिशचा आपला पेपर आहे. लास्ट व्हिडिओमध्ये प्रिपरेशन प्लॅन समजून घेतला. आता प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये समजून घेऊ. रायटिंग स्किलचा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि पहिला असणारा टॉपिक तो म्हणजे लेटर रायटिंग. बरोबर. एकूण आपल्याला एक्झाममध्ये 5 मार्क्ससाठी लेटर विचारलं जाईल. ते 5 मार्क्स आपल्याला भेटलेच पाहिजेत, पण त्यासाठी काही बेसिक स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. त्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं लेटर व्यवस्थित दिसतं. नंतर काही रूल्स फॉलो केले तर लेटरचं प्रेझेंटेशन व्यवस्थित होतं आणि आपल्याला आउट ऑफ मार्क मिळून जातील. बरोबर. चलो, अगोदर सुरुवातीला बेसिक गोष्टी समजून घेऊ. कुठल्या प्रकारचे लेटर्स असतात, कसे विचारले जातात ते बघा. एक्झाम मध्ये फॉर्मल लेटर, ज्याच्यामध्ये ऑफिशियलाइज पर्सनला लेटर लिहायचं असेल, एडिटर ऑफ न्यूजपेपर, हेड ऑफ कमर्शियल और एज्युकेशन इस्टॅब्लिशमेंट म्हणजे कुठल्या तरी मेन माणसाला लेटर लिहायचं असेल, या टाईपमध्ये येतं फॉर्मल लेटर. नंतर इनफॉर्मल लेटर, जे की आपण फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला लिहितो. जर मला विचारताल तर फॉर्मल लेटर प्रेफर करा. एकदम इझी असतं राईट करण्यासाठी आणि मॅक्सिमम मार्क्स सुद्धा भेटतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, राईट करण्यासाठी तर इझी आहे, फॉर्मॅट पण सिम्पल असतो, टाइम पण कमी लागतो आणि व्यवस्थित होऊन जातं. जर तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहायचा विचार केला तर ते लेटर तुम्हाला कमीत कमी 1 पेज प्रॉपर लिहावं लागेल, प्रॉपर एक्सप्लेन करावं लागेल, तर आउट ऑफ मार्क मिळतील. पण फॉर्मल लेटरला तसं काही नाही राहत. एक फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट व्यवस्थित फॉलो झाला की आउट ऑफ मार्क मिळून जातात. आता फॉर्मल लेटर लिहिताना कुठल्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची. सगळ्यात पहिली गोष्ट, त्यामध्ये 2 ॲड्रेस असतात. एक सेंडर, जो पत्र पाठवतोय, जो लेटर लिहितोय त्याचा ॲड्रेस, दुसरा रिसिव्हरचा ॲड्रेस. आता अजिबात कन्फ्युजन करू नका. मराठीचा लेटर रायटिंगचा फॉर्मॅट आणि इंग्लिशचा लेटर रायटिंगचा फॉर्मॅट कम्प्लिटली वेगळा आहे. ते आपण पुढे समजून घेऊ, अजिबात लोड घेऊ नका. नंतर त्यामध्ये सब्जेक्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामध्ये आपण प्रॉपर लेटरचा टॉपिक एक्सप्लेन करणार आहे. नंतर सॅल्युटेशन म्हणजेच रिस्पेक्टेड सर मॅडम, डिअर सर मॅडम, रिस्पेक्टेड सर मॅडम यांसारखा उल्लेख करायचा आहे. लँग्वेज आणि टोन जी आपण वापरणार आहे ती एकदम फॉर्मल पाहिजे, नम्र पाहिजे, पॉइंट टू पॉइंट आणि रिस्पेक्टफुल. म्हणजे लेटरचा टॉपिक वेगळा आहे आणि आपण काहीतरी वेगळंच लिहितोय असं नाही झालं पाहिजे. प्रॉपर व्यवस्थित फॉर्मल लँग्वेज पाहिजे, पॉइंट टू पॉइंट एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. ठीक आहे. नंतर 3 पॅराग्राफ पाहिजेत. पहिला इंट्रोडक्शन ऑफ सब्जेक्ट, नंतर एक्सप्लेनेशन ऑफ सब्जेक्ट आणि प्रॉपर एंडिंग. आता लेटर रायटिंगसाठी ना तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे जातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही स्कूलच्या हेडमास्टरकडे गेला आहात, तर तुम्ही गेल्यानंतर आपण डायरेक्ट सांगत नाही ना की माझं हे काम आहे. सुरुवातीला गेल्यानंतर आपण का आलोय ते सांगतो, आपण कोण आहोत ते सांगतो. बरोबर. त्यानंतर ती व्यक्ती आपल्याला बसायला लावती, बसून आपण कशासाठी आलोय तो सब्जेक्ट प्रॉपर एक्सप्लेन करतो. बरोबर. जर आपलं त्यांच्याकडे काम असेल तर त्यांना रिक्वेस्ट करतो, म्हणजेच प्रॉपर कन्क्लुजन देतो. सेम सिनारिओ असणार आहे. इमॅजिन करायचंय आपण त्या व्यक्तीकडे गेलोय किंवा आपण त्या व्यक्तीशी बोलतोय. बोलताना आपण सुरुवातीला स्वतःचं इंट्रोडक्शन देणार आहोत, नंतर प्रॉपर सब्जेक्ट एक्सप्लेन करणार आहोत, नंतर बाहेर येताना प्रॉपर त्यांच्याशी जसं आपण कन्क्लुजन करतो दैनंदिन जीवनामध्ये बोलताना, त्याच पद्धतीने प्रॉपर एंडिंग करायचं. आता आयडिया आली. आता दुसरी गोष्ट, रिस्पेक्टफुल सबस्क्रिप्शन एंडिंगला कुठले युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली, युअर्स ट्रूली, म्हणजे या बेसिक गोष्टी आपल्याला वापरायच्यात. जर वापरल्या तर आउट ऑफ मार्क पक्के झाले. आता लिहायचं कसं ते मेन आहे बघा. या ठिकाणी एक लेटर घेतलंय मार्च 2023चं. काय दिलं होतं, एक चिखलदरा म्हणून एक प्लेस आहे, त्या प्लेसला आपल्याला काय करायचंय, जायचंय. त्या प्लेसची ही जाहिरात होती. आता फॉर्मल लेटर बघा, आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघितली, ही एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे. द ऑफिसर इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा यांना लेटर लिहायचंय. आपलं नाव पण त्यांनी ऑलरेडी सांगितलंय, आनंदी किंवा आनंद जाधव. कशासाठी लिहायचंय बघा, कन्सेशन इन एंट्री फीस, अकॉमोडेशन डिटेल, फूड फॅसिलिटीज, प्रोव्हिजन फॉर ऑनलाईन बुकिंग. म्हणजे बेसिकली त्यांनी ऑलरेडी पॉईंट दिलेत, फक्त आपल्याला काय करायचं, सिस्टमॅटिक वे मध्ये मांडायचे. ठीक आहे. चलो, लेटर समजलं. आता लिहायचं कसं ते बघा. सुरुवातीला एकदम बेसिक फॉर्मॅट, सेंडरचा ॲड्रेस आपला, रिसिव्हरचा ॲड्रेस त्या पर्सनचा, सब्जेक्ट, नंतर लेटरचं इंट्रोडक्शन ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःबद्दलची इन्फॉर्मेशन द्यायची, आणि इंट्रोडक्शन ऑफ सब्जेक्ट म्हणजेच ज्याच्यामध्ये या क्वेश्चनचा आन्सर आला पाहिजे, वाय वी आर रायटिंग द लेटर.
आपण लेटर का लिहितोय या प्रश्नाचं उत्तर पहिल्या पॅराग्राफ मध्येच मिळालं पाहिजे. कसं, नीट बघा. सुरुवातीला जे बोललो त्या गोष्टी पहिल्या आल्या. आनंदी जाधव, ॲड्रेस, प्रॉपर मेन्शन, कळलं. शेवटी डेट आली, झाला. नेम, त्यानंतर ॲड्रेस, त्यानंतर डेट. हा फॉर्मॅट व्यवस्थित डोक्यात ठेवा, अजिबात कन्फ्युजन होऊन देऊ नका. ॲड्रेस आणि या ठिकाणी काय होती, डेट होती, कळलं. त्यानंतर टू, ज्या पर्सनला लिहायचंय त्या पर्सनची पोस्ट आली. नाव दिलं असेल तर नाव लिहा, नाव नसेल दिलं तर पोस्ट लिहा. नंतर त्या पर्सनचा ॲड्रेस आला. पिनकोड लिहायची अजिबात गरज नाहीये, बेसिक ॲड्रेस त्यांनी जो मेन्शन केलाय तोच लिहायचा, काम होऊन जातं, कळलं. हे झालं बेसिक फॉर्मॅटिंग, कळलं. नंतर सब्जेक्ट. आता आपण काय करतोय, त्यांच्याकडनं ही इन्फॉर्मेशन घेतोय, म्हणजे समोरच्या माणसाला काय करतोय, रिक्वेस्ट करतोय. मग सब्जेक्ट मध्ये सुद्धा रिक्वेस्टिंग फॉर कन्सेशन इन एंट्री फीज अँड अकॉमोडेशन डिटेल, कळलं. अजिबात सब्जेक्ट घेतला आहे तसा छापू नका. आस्किंग फॉर हे सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिता, अशी चूक करू नका. लेटर आपण लिहितोय त्यामुळे आपल्या पद्धतीने तो सब्जेक्ट पाहिजे. मग सब्जेक्ट कसा केला, आपण रिक्वेस्ट करत होतो म्हणून रिक्वेस्ट लिहिली. आता पहिला पॅराग्राफ नीट समजून घ्या. पहिला पॅराग्राफ जे तुम्हाला बोललो त्याच गोष्टी असणार आहेत. रिस्पेक्टेड सर, ठीक आहे. आय एम आनंदी जाधव फ्रॉम कात्रज पुणे. आपलं सेल्फ इंट्रोडक्शन आलं. आय एम रायटिंग दिस लेटर टू इन्क्वायर अबाउट द फॅसिलिटीज अवेलेबल ॲट चिखलदरा अँड रिक्वेस्टिंग फॉर सम कन्सेशन इन एंट्री फीज अँड वॉन्ट अकॉमोडेशन डिटेल. बघा, सुरुवातीला पहिल्या ह्याच्यामध्ये आपलं पूर्ण इंट्रोडक्शन आलं. नंतर आपण लेटर कशासाठी लिहितोय ते एका स्टेटमेंटमध्ये मेन्शन केलं. नक्की. आता ही जी जाहिरात होती, ही जी ॲडव्हर्टाइजमेंट होती, ही आपण बघितलेली आहे. कुठं बघितली ती सुद्धा मेन्शन केली. आय हॅव सीन युअर ॲडव्हर्टाइजमेंट इन लोकल न्यूजपेपर. एकदम प्रॉपर व्यवस्थित सब्जेक्टचं इंट्रोडक्शन झालंय, आपलं पण इंट्रोडक्शन झालंय. आयडिया आली, नक्की. चलो, आता बॉडी ऑफ द लेटर, ज्याच्यामध्ये एक बेसिक क्वेश्चन ठेवायचा आहे, वाय वी आर रायटिंग द लेटर. आपण एक्झॅक्टली लेटर का लिहितोय. परत एकदा, आपण अगोदर स्वतःची ओळख करून दिलीच होती. आपल्याला त्या ठिकाणी व्हिजिट करायचंय, व्हिजिट करतोय याचा अर्थ आपण स्वतःला काहीतरी म्हणलं पाहिजे. मग या ठिकाणी काय म्हणलं मी, ॲज अन एन्थुझियास्टिक ट्रॅव्हलर. मग आमचा एक ग्रुप आहे, वी आर प्लॅनिंग टू व्हिजिट चिखलदरा इन माय अपकमिंग हॉलिडेज. आम्ही प्लॅन करतोय. वी आर व्हेरी एक्सायटेड टू व्हिजिट अँड क्रिएट सम रिमार्केबल मेमरीज इन दॅट प्लेस. आम्हाला त्या ठिकाणी यायचंय, व्हिजिट करायची आणि रिमार्केबल मेमरीज काय करायच्या, क्रिएट करायच्या. बेसिक काय येतोय त्याचा आन्सर देतोय. मग कोण कोण येते, मी अँड माय 5 फ्रेंड्स आर प्लॅनिंग अ ट्रिप ऑफ अ वीक चिखलदरा इन द मंथ ऑफ मे. ते पण सांगितलं. नंतर डेट पण, वी आर प्लॅनिंग द ट्रिप फ्रॉम 6 मे टू 12 मे 2024. कळलं नक्की. बघा, बेसिक आपण कोण आहोत त्याच्याबद्दल डिटेल लिहिलं, आपण कधी येणार आहोत, का येणार आहोत, का लेटर लिहितोय ते सुद्धा मेन्शन केलं. मग आता आपले डाऊट खरे सुरू झाले. काय काय विचारायचं होतं ते मेन्शन केलं. आय हॅव मेन्शन फ्यू क्वेश्चन्स बिलो. आय वुड लाईक टू नो मोर द डिटेल्स फॉर. म्हणजे मी काही क्वेश्चन सांगतोय त्याच्याबद्दल मला डिटेल्स मिळतील का, किंवा डिटेल्स द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. मग बेसिक आपल्याला जसे कुठेही आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा जे डाऊट्स येतात ते डाऊट्स मांडले. म्हणजे एसी रूम आहेत का, नंतर एका रूम मध्ये किती जण बसतील, हाऊ मेनी पीपल्स आर अलाउड टू स्टे इन द रूम, नंतर ब्रेकफास्ट, लंच, डिनर इन्क्लूड आहे का स्टे कॉस्ट सोबत. जे आपले बेसिक डाऊट असतात तेच विचारायचे. नंतर इज देअर एनी प्रोव्हिजन फॉर व्हेजिटेरियन अँड नॉन व्हेजिटेरियन, कॉमन क्वेश्चन असतो ट्रिप मधला. नंतर कॅन आय बुक द ट्रिप ऑनलाईन, किंवा कॅन आय बुक फॉर द ट्रिप ऑनलाईन, ऑनलाईन बुकिंग करू शकतो का. म्हणजे त्यांनी जे वरती आपल्याला मुद्दे सांगितले होते त्या सगळ्या मुद्द्यांना धरून आपण काय केलंय, प्रॉपरली मांडणी केली आतापर्यंत. कळलं इथपर्यंत. नंतर एंडिंग म्हणजे कन्क्लुजनचा पॅराग्राफ, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, रिक्वेस्ट करणार आहोत. कशासाठी, अकॉमोडेशनची जी काही फी होती ती कमी करायची. मग बघा तेच, I request to you to share the details above mentioned questions along with other necessary information and total costing for a stay at the earliest. म्हणजेच ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टींची परत एकदा काय केली, प्रॉपर पुरेपूर चांगल्या वर्ड मध्ये रिक्वेस्ट केली. कळलं नक्की. नंतर जे पाहिजे ते मागितलं. सो वी कॅन गो अहेड विथ द बुकिंग. नंतर आम्ही सगळे कोण आहोत, स्टुडंट्स आहोत, म्हणून अजून एक रिक्वेस्ट करतो की आम्हाला एंट्री फी मध्ये काही कन्सेशन मिळेल का. नंतर थँक्यू फॉर युअर अँटिसिपेशन. त्यांनी लेटर वाचलं म्हणून आपण त्यांच्यासाठी ही लाईन लिहिली.
नंतर एंडिंगला थँक्यू युअर्स ट्रुली आनंद जाधव. 1 मिनिट, आनंदी जाधव पाहिजे होतं. कळलं नक्की? समजलं? असे टोटल तुमचे काय असणार आहे 3 पॅरेग्राफ. परत एकदा नीट बघा. ह्याच्यामध्ये आपला ॲड्रेस, त्या पर्सनचं नाव किंवा त्याचा जो काही स्टेटस असेल तो मेन्शन, नंतर ॲड्रेस, त्यानंतर सब्जेक्ट, इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये काय लिहायचं आपल्याला की सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं आहे, आपण का लेटर लिहितोय त्याचं आन्सर लिहायचं आहे, त्यानंतर मेन पॅरेग्राफ लेटरचं एक्झॅक्ट रिझन डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचंय. त्यांनी क्वेश्चन्स विचारायला सांगितले होते, आपण क्वेश्चन सुद्धा विचारले. नंतर प्रॉपरली सब्जेक्टमध्ये रिक्वेस्ट वर्ड होता म्हणून एंडिंगला सुद्धा काय केली आपण रिक्वेस्ट केली. बघा अशा पूर्ण फॉर्ममध्ये काय पाहिजे तुमचं लेटर पाहिजे. समजलं नक्की? आता मार्किंग स्कीम पण लगेच सोबत समजून घेऊ. बघा कशी राहते, सिंपल राहते. पहिले दोनही ॲड्रेस लिहिले, 1 मार्क फिक्स झाला. सब्जेक्ट प्रॉपर केला, सॅल्युटेशन केलं, हाफ मार्क झाला. प्रॉपर बॉडी असेल, जसं मी 3 पॅरेग्राफचं बोललो, 2 मार्क पक्के झाले, 2 मार्क फिक्स झाले. प्रॉपर क्लोजिंग केलं, हाफ मार्क झालं. व्यवस्थित ग्रामरचं स्ट्रक्चर ठेवलं, 1 मार्क पक्का. आता ग्रामरकडे जास्त लक्ष नका देऊ, फक्त डोक्यात एवढंच ठेवा, सिम्पल सेंटेन्स करायचे. सिम्पल सेंटेन्स. मग त्यासाठी आहे ना आधी इमॅजिन करा की आपण त्या व्यक्तीकडे गेलोय, त्या व्यक्तीशी आपण कसं बोलणार आहोत, त्या पद्धतीने सिम्पल सेंटेन्स फॉर्म करा, इझिली लेटर होऊन जातं. समजलं नक्की प्रत्येकाला? चलो अजून एक लेटर बघूया, म्हणजे आपण जे शिकलोय ते प्रॉपरली इम्प्लिमेंट करू शकू. काय दिलंय? इमॅजिन यू आर शिवम शुभांगी पाटील, रेसिडिंग, ॲड्रेस पण मेन्शन केलाय. ओके. रीड द पोस्टर, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर. काय दिलंय? डेव्हलपिंग रायटिंग स्किल. ओके, रायटिंग स्किलसाठी ही एक जाहिरात दिलेली आहे, एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. आता फॉर्मल लेटर काय सांगते बघा, राईट अ लेटर टू क्लब इन्चार्ज. कोण पर्सन आहे ते सांगितलं. इंग्लिश क्लब सातारा, ॲड्रेस आला. थँकिंग हिम फॉर गिव्हिंग पोस्टर ऑफ डेव्हलपिंग रायटिंग स्किल, त्याबद्दल आपल्याला त्यांना थँक्यू बोलायचंय. ओके. ऑल्सो अश्युअर हिम द टिप्स अँड गायडन्स इन द पोस्टर आर युजफुल टू एव्हरी इंग्लिश लर्नर. म्हणजे तुम्ही जे पोस्टर टाकलंय ना ते सगळ्यांसाठी हेल्पफुल आहे जो इंग्लिश शिकतोय. ओके चलो, लेटर समजलं. आता लिहायला सुरुवात करू. चलो, सुरुवातीला जे मेन्शन केलं होतं अगोदर तेच, नेम, ॲड्रेस, त्यानंतर या ठिकाणी काय आलं, डेट आली. ठीक आहे. नंतर टू, त्या पर्सनचा जो काही स्टेटस होता तो स्टेटस, नंतर त्याचा ॲड्रेस, डन. सब्जेक्ट काय करतोय आपण, थँकिंग यू बोलतोय. थँकिंग नका बोलू, भारी शब्द वापरा, ॲप्रिशिएशन, कौतुक करतोय. फॉर डेव्हलपिंग रायटिंग स्किल पोस्टर, जो टाकला त्याच्याबद्दल आम्ही ॲप्रिशिएट करतोय, आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि आम्ही काय करतोय तुम्हाला शुभेच्छा देतोय. कळलं नक्की? ॲप्रिशिएट करतोय. आता पहिला पॅरेग्राफ जो अगोदर डिसाईड झाला तोच बघा, व्यवस्थित लेटरची बॉडी दिसते तुम्हाला. रिस्पेक्टेड सर, आय शिवम पाटील am a 10th standard student. Recently, I came across your informative poster, Developing Writing Skill. It is really helpful for English learner like me. आपण का लेटर लिहितोय, कशासाठी लिहितोय, त्याचं पूर्ण आन्सर आणि स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन आलं. आता त्यातून आम्हाला काय भेटलं ते पण सांगूया. द टिप्स अँड गायडन्स प्रोव्हाइडेड इन द पोस्टर आर एक्स्ट्रीमली युजफुल अँड प्रॅक्टिकल. नंतर आय लाईक द टिप्स अबाउट रीडिंग आउट लाऊड, reading to learn new words and practicing English conversation. My teachers also encourage us to read the newspaper, story books and review what we study regularly. म्हणजे त्यांनी ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या होत्या त्या गोष्टी आपल्याला रिअल लाईफमध्ये कुठं कामाला आल्या ते पण सांगितलं. ऑल ऑफ दिस आर सिम्पल बट इफेक्टिव्ह टिप्स. तुमच्या टिप्स सिम्पल होत्या पण त्या इफेक्टिव्ह आहेत तेही मेन्शन केलं. आय ऑल्सो फाउंड द टिप्स रिगार्डिंग एक्सप्रेसिंग वन सेल्फ वन्स ओन वर्ड टू बी इंटरेस्टिंग. मग त्यांच्यापैकी आपल्याला जी गोष्ट आवडली ती गोष्ट मेन्शन केली. बघा हे जे पॉइंट्स आहेत ना, हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताल ना पुढच्या 4-5 दिवसात तेव्हा तुम्हाला नक्की आठवतील. पण एक्झॅक्टली जे अगोदर सांगितलं ते डोक्यात ठेवा. लेटर का लिहितोय ते मेन्शन करायचंय. त्यांनी आपल्याला या गोष्टी दिल्या, मग त्यातून रिअल लाईफमध्ये आपल्यासोबत काय घडलं होतं, टीचर्सनी पण आपल्याला तेच सांगितलं. मग त्या सगळ्या गोष्टी कशा होत्या तेही मेन्शन केलं. त्यातली कुठली गोष्ट आवडली ते सुद्धा सांगितलं. आता फायनली बघा, लर्निंग इंग्लिश इज इम्पॉर्टंट. बरोबर. नंतर इस्पेशली फॉर स्टुडंट्स लाईक मी, माझ्यासाठी ते खूप जास्त महत्वाचं आहे. हेन्स आय विल मेक शुअर टू फॉलो ऑल द टिप्स ऑन द पोस्टर टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. म्हणजे माझ्यासाठी ते का महत्वाचं आहे ते सुद्धा मेन्शन केलं. बघा प्रॉपर पुरेपूर 4 ते 5 सेंटेन्स घेतले. 4 ते 5 सेंटेन्स नुसार मिडलवाला पॅरेग्राफ काय झाला, सेट झाला.
कळलं नक्की? आता एंडिंग बघा. थँकिंग यू फॉर सपोर्टिंग ऑल द इंग्लिश लर्नर्स लाईक मी. परत एकदा त्यांना थँक्यू बोललं. नंतर आय विल मेक शुअर टू शेअर ऑल दिस टिप्स विथ माय फ्रेंड्स. आपण पुढं काय करणार आहोत मेन्शन झालं. लुकिंग फॉरवर्ड टू मोर हेल्पफुल थिंग्स. तुमच्याकडनं अजून आम्हाला हवंय फ्रॉम इंग्लिश कप इन द फ्युचर. शेवटी थँकिंग यू युअर्स ट्रूली शिवम पाटील. बघा, अशा जर फॉर्ममध्ये तुमचं एक्झाममध्ये लेटर दिसलं, आउट ऑफ मार्क नाही मिळणार का? मिळतील का नाही? हा, म्हणून अगोदर जे मी पॉईंट तुम्हाला सांगितले ते नीट डोक्यात ठेवताल. कुठले कुठले? हे जे सुरुवातीला बोललो ना मी, की आपल्याला या गोष्टींचा प्रॉपर विचार करायचा आहे. सुरुवातीला स्वतःचं इंट्रोडक्शन, सब्जेक्टचं इंट्रोडक्शन, त्यानंतर आपण लेटर का लिहितोय त्याचे एक 4 ते 5 पॉईंट काढा, त्याच्यानुसार सिंपल सेंटेन्स फ्रेम करा, आणि एंडिंगला रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्ट, थँकिंग असेल तर थँकिंग, परमिशन असेल तर परमिशन, या टाईपचे वर्ड्स वापरायचे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, लेटरची सुरुवात प्रॉपर झाली पाहिजे. प्रॉपर ॲड्रेस, नेम आणि डेट आली पाहिजे. सुरुवातीला नेम, नंतर ॲड्रेस, नंतर डेट, नंतर टू, त्याच्यानंतर हा जो काही कॉमा आहे हा द्यायला विसरू नका. पर्सनचा स्टेटस, त्याच्यानंतर पूर्ण त्याचा ॲड्रेस, सब्जेक्ट ॲज इट इज छापणार नाही आहात, स्वतःहून लिहायचा प्रयत्न करा. कळलं नक्की? चलो, आता तुमच्यासाठी हे जे लेटर होतं ह्याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही सुद्धा हे लिहायचा प्रयत्न करा. घ्या पटकन. घेतला? नक्की? आता वरचं लेटर तुम्हाला समजून सांगितलंच होतं, मग तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी हे लेटर लिहून बघू शकता. घ्या, ह्याचाही स्क्रीनशॉट घ्या. घेतला? नक्की समजलं लेटर कसं लिहायचं, फॉर्मॅट कसा असतो, आयडिया आली? बघा, 1 तारखेला पेपर आहे, दिवस हातात आहेत. व्यवस्थित तुमच्या ज्या काही एक्झाममध्ये लेटर रायटिंगचे क्वेश्चन्स आले होते ते क्वेश्चन्स घ्या. बोर्डचे सुद्धा 2022 पासून 2024 पर्यंतचे जे काही क्वेश्चन पेपर असतील ते काढा आणि त्याच्यामधलं फॉर्मल लेटरच प्रेफर करा. फॉर्मल लेटर लिहिणं एकदम इझी असतं, अजिबात त्यात मार्क जात नाही. बघा, फॉर्मॅट पण सिम्पल राहतो. कळलं? आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा जो टॉपिक आहे न्यूज रायटिंग, तो सुद्धा इतक्याच डिटेलमध्ये बघू. डायलॉग रायटिंग सुद्धा बघून घेऊ. त्याच्यानंतर समरी रायटिंग कसं करायचं ते देखील बघू. वर्बल टू नॉन वर्बल सगळं बघू. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट. नीट अभ्यास करा.